हॅलो गाईज, मी अभिराज शिंदे तुम्हा सर्वांचं पद्मिनी एंटरटेनमेंटच्या पी रिॲक्टच्या सेगमेंटमध्ये अगदी मनापासून स्वागत करतोय. माझ्यासोबत आहे माझा नेहमीचा मित्र संतोष माने आणि आज आमच्यासोबत नवीन पाहुणा आहे. तुझ्यात जीव रंगला फेम बरकत. नाही, खरा याचं नाव आहे संदीप पुलारी, पण लोक म्हणतात की हा बरकत सारखा दिसतो, पण हा सिक्रेटली तुझ्या जीव रंगला मध्ये काम पण करतो. आम्हाला मुश्किल याचे डेट्स मिळाल्यात. आम्हाला खूप मेहनत करून याची तारीख मिळालेली आहे आज. थँक्यू सो मच तू आमच्यासोबत आल्याबद्दल. राणाला पण बोल कधी नक्की नक्की. राणा दादा एवढा का घाबरतो, म्हणजे मुलींशी बोलायला काही कारण नाही? मला पण नाही माहिती रे. जसं काही त्या सिरियल मध्ये कामच करतो ना, लगेच हा हवेत चढतोय. एनिवे, हा संदीप फुलारी आमचा नेहमीचा मित्र. आमच्यासोबत याने खूप काम केलंय, आम्ही याच्यासोबत खूप काम केलंय. सो आम्ही काय केलं ते नंतरची गोष्ट. आता आम्ही काय करणार आहोत संतोष? भाडीपा करून युट्यूबवर चॅनल आहे. भाडीपा, बीजेपी नाही, भाडीपा, भारतीय डिजिटल पार्टी. सो यांची एक वेब सिरीज आहे. वेब सिरीज म्हणण्यापेक्षा ते थोडंसं वेब प्रोजेक्ट, स्केच म्हणू शकतो आपण त्याला. स्केचेस आहे त्या, आणि त्या स्केचचं नाव आहे आपल्या बापाचा रस्ता. आपल्या बापाचा रस्ता. आपण बोलतो ना, तू का इथे गाडी नको, माझ्या बापाचा रस्ता आहे असं, म्हणजे असं बोलतात ते. काय बोलतात ते बघूया आपण. रेडी का? मजा येणार आहे आपल्याला. रेडी रेडी. चलो. स्टार्टिंगला दिलाय व्हिडिओ मध्ये राहू द्यायचे, खूप मराठी आहे, कठीण मराठी. हो, जीवास घातक आहे. ओ आशू, फुल रिस्पेक्ट, फुल रिस्पेक्ट. खरं नाव मला माहिती. पुष्करा चिरपुटकर. ओके ओके. काय भाई, आम्ही त्याचे ड्रायव्हर. भाई सलमान कसं कसा लागलाय? शिकत असेल किंवा नसेल, तुम्हाला काय करायचंय? ड्रायव्हिंग स्कूल, हिट अँड रन ड्रायव्हिंग स्कूल. हा पण ह्याच्यात होता ना, दिलबस्ती मध्ये चोर. नचिकेत पूर्ण पाहताय. मेडिक्लेम आहे का? मेडिक्लेम आहे. कालच आला रिन्युअलचा मेसेज, मी लगेच करतो आज. वेलकम टू सुपरहिट ड्रायव्हिंग. हो, पण इकडे तर ते सुपरहिट अँड रन ड्रायव्हिंग. तू दारू पिऊन आलाय? नाही हो, श्रावण पाळलाय. तोंडात थुकू का परत? शी, तुम्ही माझ्याशी जर असं बोलणार असाल ना, तर मी लगेच उतरून जातो बरं का. मी चालू रागाला काय तरुण माणसाला. हे बघ, गाडी चालवायला शिकायचं असेल तर बेफिक्री ठासून भरलेली असते बाई. काय समज? हे पुण्यातले ड्रायव्हिंग क्लासेस आहेत. सो दिस इज आवर मर्सिडीज बेंझ एक्स क्लास. ही आल्टो K10 आमच्याकडे, म्हणजे बाबांकडे तीच आहे. बाबांना काँग्रेट्स सांग. तर जिथं जिथं तुम्ही इतके दिवस तुमची घालत होता टू व्हीलर, तिथं तिथं आता ही घालायची फोर व्हीलर. समजलं? उजवा पाय ऑन ऍक्सिलरेटर, येस. डावा पाय ऑन क्लच, आणि मधला पाय असतो ब्रेक. A, B आणि C असं लक्षात ठेवायचं. राहील लक्षात? सिम्पल. सुरू कर. सुरू झाली. ABC एकदा प्रॅक्टिस करून घे. प्रॅक्टिस करायला वेळ नाही. लेट अस स्टार्ट. येणार का तू? आरडाओरडा करू नको. तुला ब्रेकची काय गरज आहे? मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. आपल्याला तर त्याची पण काय गरज नाही. त्यावर मला काय वाटतं ना, माणसाने सतत फक्त पुढे जात राहिलं पाहिजे. खरा ड्रायव्हर आहे ना, तो रेड सिग्नलला पण जुमानत नाही. चल.
सीट बेल्ट नाही लावलेला मी. सीट बेल्ट बिटबेल्टचा काय उपयोग नसतो रे. ते फक्त पिक 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 वाजताना तो आवाज बंद करायला सीट बेल्ट वापरायचा. पर्सनल सेफ्टी बिफ्टी सगळं फ्रॉड आहे. आपल्या गाडीला एअरबॅग्स पण नाहीये. हो काय बोलताय तुम्ही? सर सीट बेल्ट इज कंपल्सरी सर. मी स्वतःला अतिसामान्य समजणाऱ्या माणसांसाठी सीट बेल्ट इज कंपल्सरी. लक्षात आलं? सच्चा भारतीय सीट बेल्ट बिटबेल्ट लावत नाही. एक सेकंड. आता मला सांग, सीट बेल्ट लावला असता ते हे जमलं असतं. एक नंबर. चल पुढं भाई. एक मिनिट. तुमच्याकडे लायसन्स आहे ना? लायसन्सवर माझा मुळातच विश्वास. स्वतःवर विश्वास असणारा माणूस जग जिंकू शकतो. ओके ओके. हिटलर सारखा माणूस, माझा हिटलरवर विश्वास आहे. या देशाला खरी गरज आज हिटलरची. अहो पण गाडी चालवण्याचे काही नियम असतात ते लिहून देतात आपल्याला. आणि हिटलर सुद्धा पाळायचा नियम गाडी चालवण्याचा. तू मला अक्कल शिकवू नको, समजलं ना? कळलं ना? आईला उद्या मला सांगशील नो एंट्रीत गाडी घालू नका. नाही. अरे काय शाळा आहे का काय? आपल्या बापाचा रस्ता आहे. तू साऱ्या उत्तर खाली. आणि रिफंड बिफंड काय मिळणार नाही. आम्ही लिहून घेतलंय आधीच, नो रिफंड. आम्ही शाणे कवळे. सॉरी ऐका ना, इकडे फार गर्दी दिसते इकडे. आपण दुसऱ्या शांत रस्त्याला जायचं का? चल पुढं चल रेस कर. मला जायचंय बाबा, साल्साच्या क्लासला जायचंय मला. अरे मी काय वयोवृद्ध माणसांना साल्सा शिकवतो. क्विक स्लो क्विक स्लो क्विक स्लो. तू क्विकली तो गाडीसोबत करतोय. आणि आता 80च्या खाली नाही यायचं. हा? पहिल्याच चल. दिवशी काय बोलताय 80? पहिल्यांदा चालवतोय मी. पहिल्यांदा चालवतोय म्हणूनच 80 सांगतोय. नंतर 180च्या खाली दिसला ना रस्त्यावरून जाताना चपलेनी मारी साध्या. माझं नाव खराब नाही करायचं, लक्षात ठेव. चाल. तुम्ही फारच स्ट्रिक्टच बुवा. छे रे, मी अगदी फणस आहे. फणसासारखा आहे पहा. वरून काटेरी दिसलो तरी आतून मऊ आणि गोड आहे. ए, झाकट्या. बघ ते थेरडं बघ, थेरडं बघ. ए लुड्या, गड झाला उडा का? आता शोधा. ब्रेक. लोक जमतील इच्छा गावात आपल्याला. कशी गाडी चालवतो? थांबा तर बघू दे ना काय लागले त्यांना. अरे बघतो तू काय तिकडे बायको आहे का तुझी? आणि बायको असली तरी थांबायला वेळ नाही. चल, तो रन. If you hit, you have to run. म्हातारा तापला. तो भारी ऍक्सिडेंट भारी करतो ना. बेजबाबदार होऊन कसं चालेल? अरे यार, आपण टॅक्स भरतो, हा. सरकार रस्ते बांधते. कशासाठी? कशासाठी? आपल्याला गाड्या चालवायला ना. या लोकांना काय करायचे इथे रस्ते? यार मला ना तिथं फुटपाथ अरे फुटपाथवर कसं चालायचं? तिथे दुकानं मांडलेली असतात. चालायचं कशाला आहे यांना? बसाना घरात साल्यानो. चालून करणार काय? नातवंडासाठी नानकटाई आणणार, जांभळ्या आणणार, सफरचंद आणणार. तिला सफरचंद वळ उजवीकडे. नो एंट्री. अरे भोसड्यात गेली नो एंट्री. आपल्याला नाही नो एंट्री वगैरे. वळ चल. अरे ते शिव्या इंडिकेटरचं बटन. अरे शिव्या बिव्या नको. इंडिकेटरचं कुणाच्या त्यांच्या आई बापांना पण तेच अवयव आहेत. आईच्या गावात. अरे तुम्ही काय करताय? तुम्ही थांबा, गाडी थांबवा, गाडी थांबवा. मी थांबवेन देते ना गाडी थांबवा. ठोकला का कोणी? काय झालं? अपसेट झाला का? दरवाजा उघडून जा. शू लागली का? खाली उतरायची गरज नाही. बाटली आहे माझी. बसल्या करताय. तुझ्यासारखा येड भोकाचा माणूस मी आजपर्यंत बघितलं नाही. तुझे ना सगळे धंदे बंद करतो का नाही बघ तू. आतापर्यंत नीट वागलो तू बघ आता. हा तू दाखवत असायला मला तू गाडी शिकवणार का? तूच होतं ना मगाशी म्हाताऱ्याला उडवलं तो. बघा ना दादा, प्रॉपर स्टुडंट नाही मिळालो मला. अरे पॅसेंजर सीट होती बघ. अच्छा त्याच्याकडे असतं ना ते पायामध्ये. एक नंबर.
मला सांगतोय उद्या मला सांगशील नो एंट्रीच गाडी घालू नको हा? असू नको साल्या मेडिक्लेम केला ना उद्या मला म्हणशील ग्रुपच येतो. नाही चल मी म्हणतो चाल सुरू आणि तू घे. आणि त्यांना शूटला गाडीतच कॅमेरा ना सगळं सरसकट होतं. चल ना आपल्या बापाचा रस्ता आहे का रे? नाही आपण आता एक काम करूया. आपल्या बापाचा रस्ता संदीपला कसा वाटला बघूया. माझा 4 व्हीलर शिकायचा जो काही मनसुबा मानस होता. आता असा नाही चेंज नाही झाला. असा असा जर मला शिकवणारा असेल ना तर मला आणखी मजा येईल शिकायला. हा केला कारण- अजून 400 हा, 400. तो मला 400 आणि मी त्याला 400. त्यांची मस्त जुगलबंदी होता, चालत एकदम राहील. जुगलबंदी. म्हणजे कसा एकदम मोकळेपणाचा माणूस होता. हो मजा मोकळेपणाचा आली. माणूस होता. मोकळेपणाने रस्त्यावर चालत होता तो. सर्वात पहिला शॉट जो होता भाई भाई आलो भाई. बाई म्हणजे कोण? सलमान बाई. हो. मला अभि त्यात ऍक्टिंग खूप छान हो. होती त्याची. तो नचिकेत. नचिकेत खूप छान मस्त acting ऍक्टिंग केली. कारण त्याचा फुल एकदम हा. जे पकडलेला रोल तो एकदम सीट बेल्ट घातला असतं तर मी थुकू शकलो असतो का? तसं नाही. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. नाही पण खूप छान आहे. छान आहे, बघायला छान खूप मजा आली आणि थँक्यू सो मच फॉर रेकमेंडिंग दिस. कारण का आम्हाला एक कोणीतरी रेकमेंड केलं होतं. हो. तुम्ही पण आम्हाला असं रेकमेंड करत राहा. म्हणजे आम्ही तुम्ही जे रेकमेंड करा तुम्ही जे आम्हाला कमेंट वगैरे रेकमेंड करा ते आम्ही असे बघू रिॲक्शन करू त्याच्यावरती. आम्हाला मजा येते. संदीप तुला मजा आली? हो, मजा आली. संतोष तुला कसं मला वाटलं? तर खूप मजा आली. बरं माझ्याकडे अजून लायसन्स नाहीये पण आता जसं हा म्हणाला हे बघितल्यावरती लायसन्स काढायला मजा येईल. स्पेशली जर आपल्याला तसा पण ट्रेनर भेटला तर. हो. पण पुण्यात जाऊन शिकावं लागेल. एनिवे खूप मजा आली. थँक्यू सो मच. बरं ह्या व्हिडिओ सोबत त्यांनी काय हा करायचं? संदीप काय करायचं? या व्हिडिओ सोबत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा. असे अनेक आमचे पी रिॲक्शन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर इथे क्लिक करा. इथे सगळे व्हिडिओ तुम्हाला पी रिॲक्शन बघायला मिळतील. राईट? आणि माझ्याकडे आम्ही एक शॉर्ट फिल्म केली लास्ट वॉटरफॉल. जर तुम्हाला ती बघायची असेल तर इथे क्लिक करा. चलो नंबर. बाय.